हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होणार। कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब, भिवंडीतून दयानंद चोरघे तर नागपुरातून विकास ठाकरेंचं नाव आघाडीवर। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीत उद्या महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। राज ठाकरेंची उद्या मनसेच्या नेत्यांसोबत बैठक, राज ठाकरे अमित शहांच्या भेटीनंतर नेत्यांशी चर्चा करणार। अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये सकारात्मक चर्चा, लोकसभेच्या किती जागा मिळाल्यात हे राज ठाकरेंनी सांगितलंय। आणखी एका बैठकीनंतर निर्णय होईल। राज ठाकरेंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकरांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार। आयोगानं दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबतच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात आता द्यावी लागणार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरता येणार। निवडणूक आयोगाला तुतारी चिन्ह पवार गटासाठी राखीव ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। महाराष्ट्रात मोदींच्या नावावर नव्हे तर ठाकरे नावावरच मतं मिळतात, त्यामुळे बाळासाहेबांच्या फोटोनंतर एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका। ज्योती मेटे आज शरद पवार गटात प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटेंनी आज पुण्यात पवारांची भेट घेतली। ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली, तर अश्विनी भिडेंची मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील तपासावर कुटुंबाकडून संशय व्यक्त। गोळीबारावेळी तिसरी व्यक्ती घटनास्थळी, सीबीआय चौकशी करा, विनोद घोसाळकरांची मागणी। लखन भैया एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा दोषी, प्रदीप शर्माची जन्मठेपेची शिक्षा कायम। 3 आठवड्यात शरणागती पत्करणाचे हायकोर्टाचे आदेश। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कुटुंबात फूट, हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांचा भाजपामध्ये प्रवेश। गडचिरोलीतील मुलचेर आणि चामोर्शी तालुक्यात मुसळधार पाऊस, अवकाळी पावसानं पिकांचं अतोनात नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।